हॅलो ट्रेडर्स, कसे आहात सर्व? मित्रांनो, आज 9 जून निफ्टीची विकली एक्सपायरी होती. कालचे आणि आजचे मार्केट आपण पाहिले असेल. काल सोमवारी मित्रांनो मार्केट गॅप डाऊननी पडले. त्यानंतर एक स्ट्राँग ग्रीन कॅन्डल झाली. त्यानंतर मार्केट मित्रांनो रिव्हर्स फिरले. अपसाईडला गेले. पुन्हा बंद होताना दुपारनंतर खाली आले. आज मित्रांनो असंच घडलेलं आहे. मार्केट आज गॅप अपने ओपन झाले. रेजिस्टन्स घेतला. मार्केट खाली आले. दुपारनंतर पुन्हा अपसाईडला गेलेले. कालचं आणि आजचं मार्केट बघितलं तर ओव्हरऑल सेम स्ट्रक्चर झालेले. गॅप डाऊननी पडून वर गेले आणि खाली आले. आज गॅप अपनी वर ओपन होऊन खाली आले आणि वर गेलेले. मित्रांनो, मार्केट असंच व्हॉलेटिलिटी चालू आहे. आंतरराष्ट्रीय दबाव चालू असल्यामुळे मार्केट गॅप अप, गॅप डाऊननी ओपन होत आहे. तरी पण मित्रांनो, मार्केट गॅप अपनी ओपन होऊ नाही तर गॅप डाऊननी ओपन होऊ, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. मित्रांनो, आपण जे काही एक इंडिकेटर पाहिलं होतं, नादार वॅटसन एन्व्हलप, तर या इंडिकेटरनुसार मित्रांनो आपल्याला तुम्ही जर पाहिलं असेल, आज पहिले 15 मिनिटाची कॅन्डल जर रेजिस्टन्स लेवलला असेल, अपर बँडच्या जवळ आणि रेजिस्टन्स लेवलला जर असेल, तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सेलिंगची अपॉर्च्युनिटी पाहायला मिळते आणि त्यात ती कॅन्डल मित्रांनो रेड असली पाहिजे. तर या ठिकाणी मित्रांनो पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डल रेड होती. आपल्याला या कॅन्डलच्या लोला शॉर्ट्स करायचा होता, शॉर्ट सेल करायचा होता आणि मित्रांनो 1:1 आपलं रिस्क टू रिवॉर्ड रेशो 1.3 टार्गेट मिळालेले, म्हणजेच 1:1 रिस्क टू रिवॉर्ड रेशो आपला या ठिकाणी हिट झालेला आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो कालचं जर आपण पाहिलं, काल पण गॅप डाऊननी मार्केट पडलं, एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली होती. काल पण आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळाली का आपण चेक करूया. कालच्या लोला आपण हे टाकूया. तर मित्रांनो या ठिकाणी बघा 1.22, म्हणजेच काल पण आपल्याला टार्गेट हिट झालेलं आहे आपलं. अशा व्होलेटाईल मार्केटमध्ये पण मित्रांनो फक्त या कॅन्डलच्या टेक्निकनुसार आणि या इंडिकेटरचा वापर करून काल पण आपल्याला चांगलं प्रॉफिट झालेलं आहे अशा व्होलेटाईल मार्केटमध्ये. आणि आजसुद्धा आपल्याला छान सकाळीच मित्रांनो आपल्याला यात प्रॉफिट होते. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ मी चॅनेलवरती अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ नक्की पहा. कशा पद्धतीने टेक्निकल आपल्याला या इंडिकेटरचा वापर करून कशा पद्धतीने सकाळीच एक छान आपल्याला एंट्री मिळते आणि मार्केटचा आपल्याला ट्रेंड कळतो की मार्केट कोणत्या दिशेला आज जाणार आहे. तर मित्रांनो आजचं मार्केट आपण पाहिलं असेल, तर मित्रांनो उद्या आपल्याला कशा पद्धतीने ॲनालिसिस करता येईल निफ्टी, बँक निफ्टीचे, तर त्याच्यावरती आपण डिस्कशन करूया. सर्वप्रथम मित्रांनो चॅनलवर जर नवीन आला असाल तर आस्था स्टॉक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून माझे स्टॉक मार्केट आणि फायनान्स रिलेटेड सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मित्रांनो, उद्या 10 जून बुधवार, उद्या आपल्याला कशा पद्धतीने निफ्टी, बँक निफ्टीचे ॲनालिसिस करतील त्याच्यावरती आपण आता डिस्कशन करूया. सर्वप्रथम मित्रांनो आपण त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करूया. तर मार्केट मित्रांनो 23,242ला निफ्टी आता बंद झालेला आहे. आजचा डे आहे मित्रांनो 23,270 या ठिकाणी रेजिस्टन्स घेतलेला आहे प्राईजने. प्रिव्हियस रेजिस्टन्स तिथंच होता. मार्केट जर मित्रांनो गॅप अप किंवा गॅप डाऊन कुठेही ओपन होते, 23,270 हा एक निफ्टीला रेजिस्टन्स असणार आहे. या रेजिस्टन्सला ब्रेक केले तर नेक्स्ट रेजिस्टन्स 23,350 असणार आहे आणि 23,350 हा खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. आणि या लेवलला जर ब्रेक केले तर मार्केटचा ट्रेंड मित्रांनो चेंज होईल. 23,500 23,600 प्राईस निफ्टीवर जाताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर डाऊन साईडला जर आपण विचार केला मित्रांनो, तर निफ्टीला सर्वप्रथम 23,173 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आज या ठिकाणी प्राईस बऱ्याच वेळ सस्टेन झाली होती, सपोर्ट घेतला होता. 15 मिनिटाची कॅन्डल मित्रांनो या ठिकाणी पाहिलं असेल तर जवळजवळ प्राईस 2 तासाच्या वर या ठिकाणी सपोर्ट घेत होते आणि त्यानंतर वरती गेलेले. त्यामुळे 23,173 निफ्टी जर खाली आला तेव्हा गॅप डाऊननी प्राईस पडली खाली, तर 23,173 हा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. या सपोर्टवरनं पण मित्रांनो स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल झाली तर प्राईस बाउन्स बॅक होऊ शकते. या
ठिकाणाहून आपल्याला मित्रांनो बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल आणि पहिलं टार्गेट 23,270 असेल आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक केली तर 23,350 हे अपसाईडचं आपलं टार्गेट असेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो अपसाईडला प्राईस जाऊ शकते निफ्टी उद्या. जर मित्रांनो 23,173 हा सपोर्ट जर ब्रेक केला आणि रिटेस्ट करून प्राईस खाली आली तर समजायचं की सेलिंग प्रेशर वाढलेलं आहे निफ्टीमध्ये. याच्याच वरती मित्रांनो आपल्याला स्टॉप लॉस लागेल. पहिलं टार्गेट मित्रांनो आपलं 23,100 असेल. कारण या ठिकाणी मित्रांनो पाहिलं तर सपोर्ट लेवल आहे. प्राईस इथूनच बाउन्स बॅक झालेली आहे. हे पहा आणि ही लेवल जर ब्रेक केली तर प्राईस 22,900 पर्यंत एवढी खाली येऊ शकते मित्रांनो. या ठिकाणी असं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो हे निफ्टीचे इम्पॉर्टंट सपोर्ट रेजिस्टन्स आहेत उद्यासाठी. तर मित्रांनो निफ्टी आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो त्याच्यावरती आपण डिस्कशन करूया. सपोज प्राईस जर गॅप डाऊननी पडली 23,173 हा सपोर्ट ब्रेक केला, पुन्हा प्राईस त्याच ठिकाणी खेळीन वर आली, अचानक एक बुलिश कॅन्डल झाली आणि प्राईस पुन्हा मित्रांनो सस्टेन झाली, रिटेस्ट झाली आणि पुन्हा या ठिकाणी एक ग्रीन कॅन्डल झाली आणि याच कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वर मित्रांनो एक कॅन्डल झाली. तर समजायचं की या ठिकाणी आपल्याला सेलर्सला ट्रॅप केलेला आहे. प्राईस रिव्हर्स फिरणार आहे. याच कॅन्डलला आपल्याला बाय करायचं आहे. याच्याच खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. आणि मित्रांनो ज्यावेळेस प्राईस ट्रॅप करून रिव्हर्स फिरते त्या प्राईजमध्ये जोरदार मोमेंट होत असते. पहिलं टार्गेट 23,270 राहील आणि याला ब्रेक करून प्राईस 23,350 या लेवलपर्यंत जाऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो मी नेहमी सांगत असतो, तर मित्रांनो रेजिस्टन्स लेवलवरनं आपल्याला नेहमी सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे आहे. प्राईस नेहमी तिथून पडत असते आणि ज्या वेळेस निफ्टी सपोर्ट घेईल त्या वेळेस मित्रांनो आपण पाहिलेले आहे की प्राईस अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करत असते. तर अशा पद्धतीने निफ्टी असो किंवा बँक निफ्टी असू दे, सपोर्ट लेवलवरनं आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे आहे. रेजिस्टन्स लेवलवरनं आपल्याला सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे. निफ्टी आता 23,242ला बंद झालेला आहे. तर आपल्याला 23,000चा इन द मनी कॉल ऑप्शन मित्रांनो उद्यासाठी सिलेक्ट करायचा आहे आणि 23,400चा इन द मनी पुट ऑप्शन ट्रेडिंगसाठी निवडायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण निफ्टीचे ॲनालिसिस केलेले आहे. कोणता ऑप्शन उद्यासाठी सिलेक्ट करायचा आहे ते पण आपण आज डिस्कशन केलेलं आहे आणि चालू विकली एक्सपायरीचा मित्रांनो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो आता आपण बँक निफ्टीचे डिस्कशन करूया. बँक निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स मित्रांनो आता आपण पाहूया. आजचं मार्केट जर मित्रांनो आपण पाहिले असेल तर निफ्टीपेक्षा बँक निफ्टीमध्ये जास्त मूवमेंट झालेली आहे. 1130 पॉईंट जवळजवळ बँक निफ्टी वर गेलेला आहे बंद होताना आणि निफ्टीमध्ये फक्त 119 पॉईंटची मूवमेंट झालेली आहे. म्हणजे निफ्टीच्या मानाने बँक निफ्टी जास्त मित्रांनो पॉझिटिव्ह होता आज. त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स आपण पाहूयात. टाईम फ्रेम मित्रांनो आपण थोडासा वाढवूया, याचा 30 मिनिट्स करूया. बँक निफ्टी 55,194ला आता बंद आहे मित्रांनो. त्याला सपोर्ट आहे 55,220चा हा. त्याला रेजिस्टन्स मित्रांनो 55,500च्या तिथं आहे. प्राईस जर मित्रांनो वर गेली तर ही लेवल खूप महत्त्वाची आहे. ज्यावेळेस या लेवलला ब्रेक करेल प्राईस रिटेस्ट करून वर येईल, मग बँक निफ्टीमध्ये मित्रांनो मोठी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल. प्राईस मग 56,000 पर्यंत आपल्याला वर जाताना दिसेल. प्राईस जर मित्रांनो खाली आली तर 54,885 हे एक सपोर्ट लेवल आहे बँक निफ्टीसाठी. या लेवलला जर ब्रेक केले तर प्राईस 54,725 पर्यंत खाली येऊ शकते आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक केली तर 54,472 अशा लेवलपर्यंत बँक निफ्टी मित्रांनो खाली येऊ शकते.
तर बँक निफ्टी मित्रांनो आता आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो त्याच्यावरती आपण जरा डिस्कशन करूया. 55,519 ही लेवल सांगितल्याप्रमाणे खूप महत्त्वाची आहे. 55,500 मित्रांनो या ठिकाणी ओपन इंटरेस्ट जास्त आहे. प्राईस मे बी मित्रांनो या रेजिस्टन्सला ब्रेक करेल आणि इथंच मित्रांनो ट्रेड करून हा सपोर्ट ब्रेक करेल आणि रिटेस्ट करून जर खाली आली तर समजायचं की बायर्सला या ठिकाणी ट्रॅप केलेला आहे. प्राईस खाली पडताना दिसेल बँक निफ्टीची. पहिलं टार्गेट तुम्हाला 55,220 पाहायला मिळेल. याच्याचवरती एस-एल असेल आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक केली तर 54,885 या लेवलपर्यंत प्राईस मित्रांनो खाली येईल आणि अशी स्टेप बाय स्टेप मित्रांनो प्राईस खाली पडताना आपल्याला दिसेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो ट्रॅपमधनं आपल्याला वाचायचं आहे आणि ज्या ज्या वेळेस प्राईस नेहमी सांगतो की सपोर्ट लेवलवरनं बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे, रेजिस्टन्स लेवलवरनं सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे. मार्केट मित्रांनो सकाळी ओपन झाल्यानंतर 200 पॉईंट्स वरचा इन द मनी पुट ऑप्शन आपल्याला घ्यायचा आणि 200 पॉईंट खालचा आपल्याला इन द मनी कॉल ऑप्शन सिलेक्ट करायचा. निफ्टीमध्ये पण मित्रांनो असंच करायचं आहे. 200 पॉईंट वरचा कॉल पुट ऑप्शन आपल्याला घ्यायचा आहे आणि 200 पॉईंट खालचा कॉल ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा. तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण निफ्टी बँक निफ्टीचे ॲनालिसिस केलेले आहे आणि मित्रांनो चॅनेलवर नवीन आला असाल तर पुन्हा एकदा सांगतो की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास मला कमेंट करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.